श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये आज ऐकूया गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख. कुंचा टोपडी शेले शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेली, सौभाग्याचं लेणं असणारी पैठणी साडी नेसावी हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. गोष्ट एका पैठणीची या सिनेमाची नायिका इंद्रायणी याला अपवाद नाही. गृहिणी असलेली इंद्रायणी, फुलं विकण्याचा व्यवसाय करणारा तिचा नवरा सुजित आणि शाळेत जाणारा त्यांचा लहान मुलगा, एवढं छोटंसं गरीब पण समाधानी असं हे कुटुंब आहे. संसाराला हातभार लागावा म्हणून इंद्रायणी शिवणकाम करते. एक दिवस फॉल बिडिंगसाठी तिच्याकडे एक पैठणी साडी येते. 1.25 लाख रुपये किंमत असलेली ही देखणी साडी पाहता क्षणी इंद्रायणीला आवडते. ही साडी घेणं अशक्य आहे हे सुजितला माहिती आहे, पण एकदा तरी मला या पैठणी तुला पाहायचं आहे म्हणून तो इंद्रायणीला पैठणी नेसण्याचा आग्रह करतो. अपघाताने त्या पैठणीवर तेलाचा थेंब उडतो आणि पैठणी खराब होते. स्मिताताईने किती विश्वासाने ही साडी दिली, तिला काय वाटेल या कल्पनेनेच इंद्रायणी घाबरते. पैठणी काय किंवा चारित्र्य, एक डाग पडला की सगळंच व्यर्थ. त्यांच्यासाठी 1.25 लाख रुपये फार मोठी रक्कम, पण त्याहीपेक्षा समाजात असलेली आपली पत जाऊ नये म्हणून हे जोडपं तशीच साडी मिळवायचं ठरवतात आणि मग सुरू होतो तो पैठणीच्या शोधासाठी केलेला प्रवास. सुजितचा अपघात झाल्याने इंद्रायणी एकटीच येवल्याला जाते. खरं तर नाव गाव नसलेल्या स्वप्नाचा शोध असतो हा. या साडीसारख्या अजून 3 साड्या आहेत हे तिला समजतं. मिळतात केवळ गिराईकांची नावं आणि शहरं, पण मनात मात्र आपली चूक सुधारण्याची जिद्द असते. आपण विनंती केली तर तिनापैकी कुणीतरी एक आपली साडी नक्की देईल अशा आशेने हा प्रवास सुरू होतो. येवला, पुणे, सांगली ते कोकण या प्रवासात तिला अनेक माणसं भेटतात. अनोळखी असली तरी मदत करतात. रडून काही उपयोग नाही, धैर्याने आलेल्या संकटाचा सामना करायला हवा असा धीर देतात. आयुष्यसुद्धा पैठणीसारखंच असतं, सुंदर, नक्षीदार, पण अकस्मात विरूनसुद्धा जाऊ शकतं. शक्य ती काळजी घेऊन कधीही धीर न सोडणं एवढंच आपल्या हातात असतं. इंद्रायणीला साड्यांचा पत्ता तर मिळतो, पण त्या डोळ्यासमोर येऊनही हातात काही मिळत नाहीत. अखेरीस साडी न मिळाल्याने इंद्रायणी आणि सुजित स्मिताताईंकडे आपली चूक कबूल करायला जातात. त्याचवेळी साडी आपल्याकडूनच खराब झाली असं स्मिताताई सांगतात. खरं तर आपली चूक लपवण्याची ही उत्तम संधी असते, पण इंद्रायणीचा प्रामाणिकपणा जिंकतो. तिच्याकडे पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती आहे. जे घडलं ते सांगून पैसे भरायची ती तयारी दाखवते. पैठणी हे साधं वस्त्र नाही, त्याला महावस्त्राचा दर्जा आहे. श्रीमंत स्मिताताई शेवटच्या प्रसंगात मनाचा मोठेपणा दाखवून पैठणीसारख्या झळाळून येतात. साडीचा डाग पडलाय हे त्यांना आधीच समजलं असतं, पण तरीही त्या एक खोटी गोष्टी सांगतात, जेणेकरून डाग पडल्याचा आरोप भलतीकडेच जावा. इंद्रायणीला त्या क्षमा करतातच, शिवाय तिला व्यवसाय मोठा व्हावा म्हणून नवीन संधी सुद्धा देऊ करतात. माणसानं जेवढं शक्य आहे तेवढं तरी चांगलं वागायला हवं ना, हा त्यांचा संवाद प्रेक्षकांनासुद्धा जगण्याचं सार शिकवून जातो. ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये गोष्ट एका पैठणीची याविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.